हॅलो एव्हरीवन, दुपारचंच माझं सगळं आवरलेलं आहे आणि आज आहे आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. तर त्यासाठी मी मस्त केक कसा बनवणार आहे. चला केक बनवायला स्टार्ट करूयात आणि मी सेलिब्रेशन कसं करते ते लास्टपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आपण ओरिओ बिस्किटाचा केक बनवूयात. तर मी ते एक चॉकलेट बिस्किट घेतलेलं आहे ओरिओचं. त्याची सर्वात आधी प्रथम क्रीम काढून घेतली, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात त्या बिस्किटाचे तुकडे करून पूड करून घेतली. यामध्ये कन्सिस्टन्सी पाहत मी मिल्क ॲड केलेलं आहे. त्यानंतर साखर ॲड केली मी 2 ते 3 चमचे. त्यानंतर मी इनो ॲड केलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी कुकरच्या एका भांड्याला त्यावर थोडासा मैदा मी आधीच भांड्याला लावून घेतलेला आहे. त्यानंतर मी कुकरमध्ये ठेवले आणि इथे मी 30 ते 40 मिनटे ठेवलेले आहेत. ॲक्च्युली मला चॉको चिप्स पाहिजे होते, पण मला नाही मिळाले, तर मी क्रीमचेच बॉल बनवून घेतले. त्यानंतर इथे मी डबल बॉइलिंगवर क्रीम करत आहे. खाली पाणी ठेवल्यावर डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेले आहेत मी 4 ते 5. आणि आता हे सॉरी, पण माझ्या हाताने डिमोल्ड करताना थोडासा केक मोडलेला आहे, पण काही प्रॉब्लेम नाही, चुकतच माणूस शिकतो नेहमी. आणि इथे मी शुगर सिरप ॲड केलं. त्यानंतर मी यावर टाकलं आपलं चॉकलेटचं गनाश आणि हे जे मी क्रीमपासून बनवलेले आहेत ते चिप्स करून घेतले ते. त्यानंतर ओरिओ बिस्किट आणि किटकॅटनी छान असं सजवलं. आणि हे बघा, पावसाचं वातावरण, किती मोठा पाऊस पडतो की काय असं वाटत होतं. हाय गाईज, मी रेडी झाली आहे. हा आहे माझा ड्रेस आणि मी कशी दिसते सांगा. तर पीच कलरचा ड्रेस आहे आणि ओढणी मी दुसरी मॅच केली आहे यावर. तर माझे मिस्टर अजून आलेले नाही आहेत. त्यांनी आले की आपण सेलिब्रेशनला स्टार्ट करूया. सो व्हिडिओ पाहत राहा. मी कशी दिसते ते पण कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी रेडी झाली आणि थोडासा केक घेतला डेकोरेट करायला. तर मी ते गुलाबाची पाकळ्या घेतलेल्या आहेत, मस्त टाकून घेतल्या त्या आणि यावर एक कॅन्डल ॲड केलेली आहे. आणि माझे मिस्टर आलेले आहेत आणि आम्ही केक कट केला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही गेलो होतो मराठी किचनमध्ये, जे की खूप छान आहे तिथे. आणि पावभाजी आणि मिसळपाव आम्ही ऑर्डर केली होती आणि हे आहेत काही आमचे फोटोज. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया लवकरच.